नमस्कार. नमस्कार. शौर्य प्रतिष्ठान कट्टा या कार्यक्रमाची आम्ही आता सुरुवात करीत आहोत. कट्ट्यावर आपलं सर्वांचं स्वागत. मी माधव मांजरेकर. सत्राची सुरुवात शांती पाठाने करूया. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. अर्थ असा आहे, सहनाववतु आम्हा सर्वांचे रक्षण होवो, सहनौ भुनक्तु आम्हा सर्वांचे पोषण होवो, सहवीर्यम करवावहे आम्ही सर्व मिळून पराक्रम करो, तेजस्विनावधीतमस्तु आमचे अध्ययन तेजस्वी होवो, मा विद्विषावहे आम्ही परस्परांचा द्वेष न करो. अत्यंत प्राचीन असं हे मंत्रोच्चारण आणि तरीही व्हेरी रेलेव्हेंट इन टुडेज डे अँड टाइम्स. आज आपल्या कट्ट्यावर विशेष उपस्थिती आहे पंडिता गुरुवर्या शैलाताई दातार यांची. शैलाताई, आपलं स्वागत. मंडळी, आज शैलाताई आपल्याला माणिक वर्मा यांच्याबद्दल सांगणार आहेत. पण त्या अगोदर शैलाताईंचा परिचय करून देण्यासाठी आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी मेघना गेरकर यांना विनंती करतो. शौर्य प्रतिष्ठान कट्ट्यावर तुमचं खूप मनापासून खूप खूप स्वागत. गुरुवर्या माननीय सौ शैलाताई यांना त्रिवार वंदन. संगीताचार्य देवगंधर्व भास्कर बुवा बखले यांच्या नातसून सौ शैलाताई यांना संगीताचे बाळकडू त्यांचे आई वडील श्री मनोहर सरदेसाई आणि लीला सरदेसाई यांच्याकडून मिळाले. बालपणापासून सांगीतिक वातावरणात वाढलेल्या शैलाताईंनी पुढे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्याकडे गायन शिकण्यास सुरुवात केली. सन 1969 साली स्थापना झालेल्या स्वरानंद संस्थेच्या चैत्रबन या कार्यक्रमातून शैलाताईंनी गायन सादर केले आणि मराठी रसिकांची वाहवा मिळवली. वसंतरावांच्या परवानगीने पुढे पद्मश्री माणिकताई वर्मा यांच्याकडे किराणा आणि आग्रा घराण्याची गायकी तसेच उपशास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली. शैलाताईंना सुमारे 16 वर्ष माणिक वर्मांसारख्या ज्येष्ठ गुरूंचा सहवास लाभला. मधल्या काळात पंडित गजाननबुवा जोशी, स्वरराज छोटा गंधर्व, पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांसारख्या दिग्गज गुरूंचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. सन 1996 मध्ये सवाई गंधर्व महोत्सवात शैलाताईंनी गायन सादर केले. त्या महोत्सवात माणिकबाईंना श्रद्धांजली म्हणून शैलाताईंनी राग जोगकंस गायला आणि मैफिलीची सांगता सावळाचा रंग तुझा या माणिकबाईंच्या गाण्याने केली. सवाई मधल्या त्यांच्या या परफॉर्मन्सला रसिक श्रोत्यांची वन्स मोर सह उत्स्फूर्त दाद मिळाली. भास्कर बुवा बखले यांची सांगीतिक वाटचाल आणि त्यांचे कार्य यावर 16 वर्ष सखोल अभ्यास करून शैलाताईंनी देवगंधर्व हे चरित्रात्मक पुस्तक लिहिले. शैलाताईंच्या या संशोधनात्मक कार्याला राज्य शासनाने विविध पुरस्कारांनी सन्मानित केले. शैलाताई ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनच्या मान्यताप्राप्त कलाकार असून अनेक गायनाचे कार्यक्रमही त्यांनी सादर केले आहेत. मास्तर कृष्णराव तसेच पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या कार्यावरही शैलाताईंनी डॉक्युमेंटरीज तयार केल्या आहेत. शैलाताई आपल्या सर्वांसाठी वेळात वेळ काढून कट्ट्यावर आल्या त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. एक शिष्या म्हणून शैलाताईंचा मला जवळजवळ 12 वर्षांहून अधिक काळ सहवास लाभला. त्यात एक गुरु म्हणून मला त्यांच्यामध्ये एक परंपरा जपणारी गायिका, शिस्तप्रिय गुरु आणि कुटुंबवत्सल आणि प्रेमळ आई ही दिसली. माझं खूप मोठं भाग्य समजेन की शैलाताई मला गुरु म्हणून लाभल्या. शैलाताईंना मी पुन्हा त्रिवार वंदन करून माधवकडे मी कार्यक्रमाची सूत्र देते. माधव.
थँक्यू मेघना, धन्यवाद. आणि आपलं भाग्य आहे खरोखर की शैलाताई इथे आहेत आपल्याबरोबर. शैलाताईंना त्यांचा कार्यक्रम सुरू करण्याची विनंती करण्यापूर्वी हा कार्यक्रम आपल्यापर्यंत आणण्यात ज्यांनी खरं म्हणजे सर्वतोपरी मदत केलेली आहे त्या आपल्या आनंद लागूंना प्राची देवल यांचंही कट्ट्यावर स्वागत करण्याची मी विनंती करतो. प्रथम शैला सरदेसाई जी माझी पहिलीतली वर्गमैत्रीण, तिचं इथे स्वागत. आम्हाला या कार्यक्रम यशस्वीपणे करण्यासाठी जिची खूपच मदत झालेली आहे ती प्राची देवल, हिचं पण मी स्वागत करतो. थँक्यू आनंद. मी माननीय शैलाताईंना त्यांचा कार्यक्रम सुरू करण्याची विनंती करतो. शैलाताई. नमस्कार रसिको. आज मला आपल्यापुढे एक सुसंस्कृत, सोज्वळ, परिपूर्ण व्यक्तिमत्व असलेल्या माझ्या गुरु पंडिता माणिक वर्मा यांच्यावर बोलायची संधी मिळते. खूप छान वाटतंय. ही संधी दिल्याबद्दल माधव मांजरेकर आणि माझा बालमित्र डॉक्टर आनंद लागू यांचे मी मनापासून आभार मानते. 1979 सालातली गोष्ट. मेनिंजायटिसचा प्रदीर्घ आजारानंतर माणिकबाईंचं सवाई गंधर्व संगीत महोत्सवात गाणं झालं. खूप गर्दी होती बाईंच्या गाण्याला. जोगकोस अगदी जमून गायल्या होत्या. दुसऱ्या दिवशी मी बाईंना भेटायचं ठरवलं, कारण आमच्या भारतज्ञान समाजासमोरच त्यांचं माहेर होतं. माझ्या सासूबाई अगदी प्रमिलाताई बखले असल्यापासून त्यांची मैत्रीण होती आणि माझी आई लीला सरदेसाई ही पण मैत्रीण. मी बाईंना भेटायला गेले. त्यांनी माझी विचारपूस केली आणि म्हणाल्या, 2 दिवसांनी तुळशीबागेत तासभर गाणार आहे, तूच काळीचरचे 2 तानपुरे घेऊन ये. मी लगेच विचारलं, मी साथीला बसू का? त्या हो म्हणाल्या. मी फार खुश झाले. नुसती भेटायला गेले होते, पण आता साथीलाही बसायला मिळणार होतं. त्या दिवशी तुळशीबागेत बाईंचं गाणं झालं ते अविस्मरणीय होतं. गाण्याला तोबा गर्दी होती. त्या दिवशी रसिकजन आपल्या लाडक्या कलाकारावर किती प्रेम करतात याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला. बाई आजारपणातून बऱ्या झाल्यावर बाईंसाठी नवस बोललेले अनेक जण हजर होते. बाईंचं गाणं झालं आणि बाईंना भेटायला एक बायकांची रांग आणि दुसरी पुरुषांची रांग तयार झाली. पुरुष लोक पाया पडत होते आणि चौकशी करत होते. बायका मात्र कोणी पेढे ठेवत होतं, लाडू ठेवत होतं, फळं ठेवत होतं. काही जणी लहान लहान पोळ्यातून अंगारा आणि प्रसाद ठेवत होत्या. काही जणी बाईंची खणा नारळांनी ओठी भरत होत्या, तर कोणी बांगड्या भरत होत्या. बाईंचं कपाळ अगदी कुंपाने भरून गेलं होतं. हे सगळं बघून मी अगदी थक्क झाले होते. नंतर 80 साली महाराष्ट्र सरकारची शिष्यवृत्ती मला मिळाली, ती 2 वर्षासाठी. मग माझ्या आईवडिलांनंतरचे माझे पहिले गुरु डॉक्टर वसंतराव देशपांडे मला म्हणाले की त्या स्कॉलरशिप मिळाली आहे ना, मग तू आता माणिककडे गाणं शिकायला जा, ती फार प्रेमळ आहे, तुला अगदी मनापासून शिकवेल. आणि खरं सांगू का, तू नाटकातली पदं माझ्याकडे जरूर शिक, पण शास्त्रीय संगीत मात्र तिच्याकडेच शिक, कारण बाईंनी बाईकडेच शिकावं असं माझं मत आहे. एवढं बोलून ते थांबले नाहीत, तर महाराष्ट्र सरकारला त्यांनी तसं पत्र लिहिलं आणि माणिकबाईंनी मला परवानगी दिली. त्यावेळी मी डेक्कन क्वीनचा पास काढला होता. पहिल्या दिवशी त्यांच्या घरी बरोबर 11 वाजता पोचले. बाईंनी लगेच विचारलं, का ग शैला, मुंबईला यायचं म्हणजे सकाळी लवकर निघावं लागणार, रात्री घरी जायला उशीर होणार, मग स्वयंपाक काय सुधीर करणार का? मी म्हणले, नाही, मी करून आली आहे आणि घरी गेल्यावरही करेन. बाई खुश झाल्या. म्हणल्या, घर सांभाळून गाणं केलंच तर खरं समाधान मिळेल. मी पण तसंच केलंय. शिकवणीच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्या अखेरच्या दिवसापर्यंत त्यांचं माझं नातं गुरु शिष्याचं होतं, तसंच आई मुलीचंही होतं. या माझ्या माणिकबाई म्हणजे पूर्वाश्रमीच्या माणिक दादरकर. बाईंचा जन्मदिवस 16 मे 1926.
जन्म पुण्यातलाच. त्यांच्या मातोश्री हिराबाई दिसायला तर फार देखण्या होत्या आणि गायच्याही सुरेख. हिराबाईंचे गुरु म्हणजे देवगंधर्व भास्करबुवा बखले यांचे शिष्य दत्तोबा बागलकोटकर आणि बापूराव केतकर. याशिवाय हैदराबादचे बशीर खान साहेबांची पण त्यांना तालीम होती. त्यामुळे जन्मापासूनच बाईंवर घरंदाज गाण्याचे संस्कार झाले. बाईंचंही देखणं रूप, गोड आवाज, जबरदस्त ग्रहणशक्ती, गाणं शिकण्याची खूप आवड यामुळे लहानपणापासूनच गणपती उत्सवातून बाईंना गाण्याची संधी मिळू लागली. गाण्याच्या स्पर्धेतून त्या भाग घ्यायला लागल्या. आई बरोबरचे लहानपणीचे त्यांचे गुरु म्हणजे भारतगान समाजाचे शिक्षक आप्पासाहेब भोपे. आप्पांनी बाईंना द्रुत बंदिशी, मास्तर कृष्णरावांची पदं हे सगळं शिकवलं होतं. बाई सावित्री नाटकातलं एक पद म्हणायच्या जे त्यांना आप्पांनी शिकवलं होतं. अचरित ज्ञाना सनातन नाद हा भगवाना सनातन नाद हा सनातन नाद हा. भोपे सरांकडे शिकून, आईच्या मार्गदर्शनामुळे आणि अनेक मैफिली ऐकून माणिकबाईंची गाण्याची समज वाढू लागली. वयाच्या 13व्या वर्षी त्यांची पहिली रेकॉर्ड निघाली. कवी V.N. गुप्ते आणि संगीतकार दत्ता गावदेकर. ते गाणं असं होतं. बहरली जणू लतिका कलिका, बहरली जणू लतिका कलिका, जीवर मला या क्षणाला, जीवर मला या क्षणाला, जीवर मला या क्षणाला. बहरली जणू लतिका कलिका, जीवर मला या क्षणाला. पुढच्या 3 वर्षात सुरतच्या म्युझिक कॉन्फरन्समध्ये गाणं, नंतर लगेच आकाशवाणीवर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम हे उत्तम योग जुळून आले. त्याचवेळी बाई प्रभात फिल्म कंपनीत गाऊ लागल्या होत्या. आगे बढो, सीधा रास्ता, दूध भात, वंदे मातरम, सीता स्वयंवर हे त्यांनी गायलेले पहिले चित्रपट. ज्याच प्रभात फिल्म कंपनीत कवी अमर वर्मा यांची भेट झाली. ज्या भेटीचं नंतर प्रेमात आणि मग नंतर लग्नात रूपांतर झालं. प्रभात कंपनीत बाईंना भावसंगीतातले एक महान गायक संगीतकार गुरु म्हणून लाभले ते म्हणजे सुधीर फडके बाबूजी. 1946 सालची गोष्ट. बाबूजींनी माणिकबाईंसाठी कविश्रेष्ठ गदी माडगुळकरांचे एक भावगीत निवडलं. सुंदर हरकती मुरक्यांनी नटलेलं शिवरंजनी रागातलं गाणं 3 महिने प्रॅक्टिस करून घेऊन अगदी मनासारखं बसवलं आणि HMVत ऐकवायची तयारी पण केली. तिथल्या अधिकाऱ्यांनी गाणं ऐकलं, चाल आवडली, शब्द आवडले, पण त्यांना माणिकबाई नको होत्या. त्यांनी बाबूजींनी सांगितलं की तुम्ही दुसऱ्या कोणाकडनं तरी गाऊन घ्या. बाबूजींनी नकार दिला. म्हणाले 3 महिने आम्ही दोघांनी कष्ट घेतलेत, गाणं माणिकच गाईल. बाबूजी शेवटपर्यंत ऐकायला तयारच नव्हते. शेवटी अधिकारी वर्गाला माघार घ्यावी लागली आणि मग माणिकबाई गायल्या. सावळाच रंग तुझा, सावळाच रंग तुझा, सावळाच रंग तुझा, पावसाळी नभापरी, पावसाळी नभापरी, आणि नजरेत तुझ्या
नजरेत तुझ्या आणि नजरेत तुझ्या वीज खेळते नाचरी सावळाच रंग तुझा सावळाच रंग तुझा. हे गाणं इतकं काही गाजलं आणि रेकॉर्डचा भरपूर खप झाला. बाई सांगायच्या की रसिकाने गाणं अक्षरशः डोक्यावर घेतलं. ही रेकॉर्ड इतकी वाजली की सावळाचा रंग कधी पांढरा व्हायची वेळ आली. याच सुमाराला आणखी एक महत्वाची गोष्ट घडली की SP कॉलेजमधून तत्वज्ञान विषय घेऊन बाई BA झाल्या. त्यांचे मार्गदर्शक होते प्राध्यापक सोनूपंत दांडेकर. त्या काळी बायकांनी गाणं शिकणं, बाहेर कार्यक्रम करणं, सिनेमात जाणं तसं अवघडच होतं. तसंच मुलींनी पदवी मिळवणं हेही कठीण होतं. पण हिराबाई दादरकरांच्या हट्टाखातर बाईंनी दोन्ही करून दाखवलं. माणिकबाईंचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण आप्पा भोपळे यांच्यानंतर पंडित सुरेश बाबू माने यांच्याकडे झालं. सुरेश बाबू हे किराणा घराण्याचे सर्वेसर्वा अब्दुल करीम खासाहेबांचे पुत्र. अब्दुल करीम खासाहेबांच्या गोड आणि सुरेल प्रभावी गायकीने रसिकांना वेडं केलं होतं. बाई सांगायच्या सुरेश बाबू हे फार सुरेल, अतिशय तयारीचं आणि गोड गाणं होतं. शिकवताना हे श्रुतियुक्त गाणं असलंच पाहिजे असं म्हणायचे. म्हणजे त्या त्या रागातले स्वर त्या त्या स्थानी तसेच लागले पाहिजेत अशी त्यांची शिस्त होती. स्वर लावताना जरा जरी इकडे तिकडे झालं तरी त्यांना खपायचं नाही. सुरेश बाबूंनी बाईंना यमन, भैरव, शंकरा हे तर राग शिकवलेच, पण सुरेलपणा आणि बंदिशीतलं गाण्यातलं सौंदर्य जपणारी नजरही दिली. हे शिक्षण काही फार काळ चाललं नाही, कारण सुरेश बाबू अवलिया होते. घराबाहेर जास्त असायचे, त्यामुळे शिकवण्यात खंड पडायचा. नंतर स्वतः गाणं हिराबाईंनी म्हणजेच सुरेश बाबूंच्या भगिनींनी बाईंना दुसरीकडे शिकण्याची आपणहून परवानगी दिली. यानंतरचे बाईंचे गुरु इनायत खासे हे तांदळस्का घराण्याचे गायक होते. वयोवृद्ध होते, पण त्यांच्याकडे बंदिशींचा खजिना खूप होता. बाई जेव्हा त्यांच्याकडे शिकायला गेल्या तेव्हा त्यांच्याकडे शाहू मोडक, ज्योत्स्नाबाई भोळे, संगीतकार वसंतराव देसाई हे दिग्गज शिकत होते. ललत, तोडी, सारंगचे प्रकार हे खासाहेबांनी दिले. अमरवर्मांशी लग्न झाल्यानंतर माणिकबाई सासरी म्हणजे अलाहाबादला राहायला जाऊ लागल्या. तेव्हा गंगेकाठी राहणाऱ्या पंडित भोलानाथ भट या साधूंकडे शिकायला जायच्या. भोलानाथ भट हे शिकवण्याचं मानधन काही घ्यायचे नाहीत, पण बाईंना भल्या पहाटे थंडीत गंगेवर भरपूर मिठाई घेऊन बोलवायचे. ती मिठाई साधूंना वाटायचे आणि मग बाईंना गाणं शिकवायचे. या साधू पुरुषाकडून बाईंना श्यामकल्याण, मारवा, नटबल्हार, मारुबिहाग, आहेरभैरव हे राग शिकायला मिळाले. विशेष म्हणजे भोलानाथजींचे रामाश्रय झा म्हणून जे गुढी शिष्य होते त्यांच्या बंदिशी सुद्धा बाई गायच्या. रामाश्रय झा हे नाव शास्त्रीय संगीतात आज वंदनीय आहे. पंडित भोलानाथ भट यांनी बांधलेली नटमल्हार मधली बंदिश बाई फार सुंदर गायच्या.
जगन्नाथबुवा पुरोहित हे व्यासंगी गुरुबाईंना लाभले त्यावेळी बाईंचे समवयस्क पंडित सी आर व्यास, पंडित रामभाऊ मराठे, पंडित यशवंतबुवा जोशी, पंडित निळकंठबुवा अभ्यंकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित वसंतराव कुलकर्णी असे कितीतरी मान्यवर गायक त्यांचे शिष्य होते. जगन्नाथबुवा जितके शिस्तीचे तितकेच प्रेमळ. संसार सांभाळून गाणं करणाऱ्या माणिकबाईंवर त्यांनी मुलीसारखं प्रेम केलं. जगन्नाथबुवांचे गुरु विलायत हुसेन खासे ह्या आपल्या गुरूंवर त्यांनी फार सुंदर बंदिशी बांधल्या होत्या, ज्यांचा उपयोग माणिकबाईंना मैफली रंगवताना झाला. जगन्नाथबुवांनी निर्माण केलेला राग जोकुंस माणिकबाईंनी प्रसिद्धीच्या शिखरावर पोचवला. ती बंदिश आपल्याला माहिती आहे. बाईंच्या मैफली अखंड चालू असायच्या. त्यामुळे सतत काहीतरी नवीन नवीन रसिकांना ऐकवण्यासाठी त्यांनी जिथून जिथून चांगलं मिळेल तिथून तिथून घेतलं आणि रसिकांना तृप्त केलं. याचं उदाहरण म्हणजे माणिकबाई फैयाज खासेबांच्या बंदिशी गायच्या. मानले पिहारवा मानले पिहारवा जाऊ तो बेवारी वारे वारे अव मोरी बात बात अव मोरी बात. माणिकबाई मास्तर कृष्णरावांच्या बंदिशी पण खूप गायच्या. त्यातली एक फार छान बंदिश होती. रतिया मैं जागे रतिया मैं जागे रतिया मैं जागे सोतन संग कर आनंद सोतन संग कर आनंद निसदिन तेरो ध्यान धरे
रतिया मैं जागे रतिया कैसी निकसी चांदनी कैसी निकसी चांदनी चांद रात आई अब तेरो दर्शन कब होवे रतिया मैं जागे रतिया माणिकबाई मैफलीत, आकाशवाणीवर किंवा घरगुती बैठकीत गाताना 35 ते 40 मिनिटांहून जास्त वेळ काही ख्याल गायच्या नाहीत. श्रोत्यांना गाणं कंटाळवाणं होऊ नये एवढाच विचार असायचा. मैफल रंगतदार होणं, गाणं चढत जाणं यासाठी करावी लागणारी गाण्या प्रकारांची निवड त्या अगदी रेखीव करायच्या आणि श्रोत्यांना जखडून ठेवायच्या. ख्याल मध्यलयीत गायच्या. आपल्या श्वासाची लय तीच खरी लय असं त्यांना वाटायचं. गाणं सुरू झालं की पहिल्या मिनिटात आपण कुठला राग गातोय याची स्पष्ट कल्पना द्यायच्या. 2 वेळा अस्थायी आणि एकदा अंतरा म्हणून रागस्वरूप इतक्या सुंदर उभा करायच्या आणि समयावर आल्या की श्रोत्यांची भरपूर दाद मिळायची. आलापी करताना आपलं गाणं पुढे कसं जात राहील याचा विचार सारखा चालू असायचा. मग वादी संवादी दाखवणं, रागवाचक संगती दाखवणं, त्यात हरकती, मुरकी, मींड, गमक, तिहाई हे विलक्षण गोडव्याने गात रसिकांची त्या मन जिंकायच्या. त्यांची तान तयार होती. तयार तानेची विविध रूपं त्या सहज दाखवायच्या. त्यांच्या तानेच रस होता. त्यानंतर ख्यालानंतर द्रुतबंदिश गाताना त्यातली प्रत्येक ओळ वेगवेगळ्या पद्धतीने नटवून त्या गायच्या आणि त्याचा अर्थ रसिकांना उलगडून दाखवायच्या. हे सगळं ऐकताना माणिकबाईंचं गाणं अगदी सहज सोपं वाटायचं. पण त्यामागे बाईंचे कष्ट होते. रोजचा रियाज त्यांनी कधीही सोपवला नाही. एकदा त्यांच्या दादरच्या छोट्या घरात भरपूर पाहुणे आले. मेहनतीला बसायला पण जागा नाही. आता पहाटेच्या वेळी तर करायचं काय, पण अशा वेळी बाथरूममध्ये बाईंनी चटई पसरली आणि तानपुरा घेऊन त्या गायला बसल्या. पण रियाजाची वेळ बदलली नाही. पहाटे उठून अगदी नियमाने वेळ पाळून रियाज करणं किती आवश्यक आहे. त्यावेळी सुरांची मेहनत करताना प्रथम ओंकार साधना, मग षड्ज शांतपणे लावणं. मंद्र सप्तकात पंचमापर्यंत जाताना सूर साधन करणं किती महत्वाचं आहे. पहाटेच्या प्रसन्न वातावरणामुळे, शांतता असल्यामुळे स्वरस्थानं कशी अचूक लागतात ते आम्हाला सांगायच्या. षड्ज लावताना तो स्थिर लावावा, हलता कामा नये. तो प्रदीर्घ लावला की हळूहळू दमसास वाढतो असंही सांगत. बाईंचे कार्यक्रम खूप असले की नित्यनियमाचा रियाज त्या करायच्याच. पण कार्यक्रमात दरवेळी नवीन नवीन वेगळं ऐकवायची त्यांची इच्छा असायची. त्यामुळे त्या नवीन नवीन कल्पना सुचायच्या आणि हा पण एक वेगळा रियाज व्हायचा. माणिकबाई म्हणायच्या, अध्यात्मात जसं नामस्मरण तसं संगीतात रियाजाला महत्त्व आहे. संगीत ही गुरुमुखी विद्या आहे. त्याला शॉर्टकट नाही. काही वर्ष नियमाने गुरुसमोर साधना करावीच लागते. शाळा कॉलेजमध्ये नाही का आपण पहिलीपासून डिग्री मिळेपर्यंत अनेक वर्ष काढतो, तसंच संगीताचं आहे. माणिकबाईंनी भरपूर विद्या मिळवली. असंख्य कार्यक्रम केले. संगीतातले सगळे प्रकार त्या गायल्या. त्याबरोबर सासरची आणि माहेरची माणसे जपली. अमरवर्मांची पत्नी आणि भारती, अरुणा, वंदना, राणी या 4 मुलींची आई म्हणून घरची जबाबदारी पण सांभाळली. गुरूंचं मन राखलं, त्यांना मान दिला आणि शिष्यांनाही घडवलं. साथ संगत करणारे सहकलाकार असोत, कार्यक्रमाच्या वेळी मदत करणारे असोत, कुणी असलं तरी सर्वांना त्यांनी बरोबरीने आणि माणुसकीने वागवलं. प्रत्येक जोडलेलं नातं शेवटपर्यंत जपलं आणि त्या प्रत्येक नात्यातून माणूस असलेल्या माणिकबाई जास्त दिसत राहिल्या. माणिकबाईंचं उपशास्त्रीय संगीत हे खास ठेवणीतलं. ठुमरी, दादरा, टपहोरी हे उत्तरेकडचे प्रकार गाताना बाई वर्मा हे नाव अगदी सार्थ करायच्या. अगदी त्या धाटणीने, त्या पद्धतीने गायच्या. बाई म्हणायच्या, बनारसी ठुमरीत बोल बनावाला म्हणजे शब्दाला महत्व, लखनवी ठुमरीत जास्त शृंगार आणि नखरा, तर पंजाबी ठुमरीत तयारी. मग मी असा विचार करते की मी हे तिन्ही प्रकार जर माझ्या गळ्याच्या धर्मानुसार माझ्या ठुमरीत आणले तर काय होईल. आणि बाई ठुमरी शब्दानुरूप, भावानुरूप, रागानुरूप फार सुरेख गायच्या. अगदी सुरुवातीला पंडित सुरेश बाबूंनी पण त्यांना ठुमरी शिकवली होती. त्याचे शब्द होते,
नजरिया लागी प्यारी, अरे तोरी तिरछी नजर लागे प्यारी. पण बाई काही ठुमरी कधी गायच्या नाहीत. एकदा अमर वर्माजींनी त्यांना विचारलं की तू ठुमरी का गात नाहीस. बाई म्हणाल्या, सुरेश बाबूंनी शिकवली हो, पण मैफिलीत समोर पुरुष मंडळी असताना नजरिया लागी प्यारी, तोरी तिरछी नजर लागे प्यारी कसं काय म्हणायचं. वर्माजी हसले आणि मग त्याने या ठुमरीचे शब्द बदलून दिले आणि मग माणिकबाई ही खमाजमधली ठुमरी गायला लागल्या. बासुरिया बाजे प्यारी, अरे कान्हा तिहारी, बासुरिया बाजे प्यारी. मधुभरी बंसिया सुनत रही ठाडी, राधा तन बिसर गई सुध सारी, कान्हा तिहारी, बासुरिया बाजे प्यारी. प्रभात फिल्म कंपनीत असताना पंडित हुस्नलाल आणि पंडित भगतराम हे त्यांचे संगीतकार होते. त्यांनी बाईंना ठुमरी दादरे दिले होते. त्यातला एक दादरा म्हणजे मोरे नैन लागे उनिसे, मोरे नैन लागे उनिसे, जिया चाहे सो करे, मोरे नैन समझाए रही मैं, समझत नाई, जिया धीर ना धरे, जिया चाहे सो करे, मोरे नैन. ठुमरीमध्ये माणिकबाईंनी आणखी 2 गुरु केले. एक विदुषी पद्मावती शाळीग्राम आणि सगळ्यांच्या लाडक्या बेगम अख्तर. बेगम अख्तर यांच्या माणिकबाईंची भक्त होत्या. त्यांच्या ठुमरी त्या गायच्या. कागारे जा रे जा, जा रे जा, कागारे जा रे जा, इतना संदेशा मोरा, इतना संदेशा मोरा, पिया से कहियो ना, ओ कागारे जा रे जा, जब से गए मोरी लीना खबरिया, बिरहा आगन जलाए
कहियो ना माणिकबाईंचं गंधर्व संगीत हा असाच एक बहुमोल ठेवा. महाराष्ट्राने बालगंधर्वांनंतर भरभरून प्रेम केलं ते माणिकबाईंवर. बाईंची गाण्याची पद्धत, त्यातला गोडवा यावर बालगंधर्व फार खुश होते. जेव्हा बाईंनी त्यांना विचारलं मला शिकवाल का, तेव्हा बालगंधर्व म्हणाले नक्की शिकवीन, पण तू गंधर्व नाटक मंडळीच्या नाटकातून कामं केली पाहिजेत. बाईंना हे अजिबात मान्य नव्हतं. काही झालं तरी त्यांना नाटकात काम करायचं नव्हतं. मग त्यांनी बालगंधर्वांच्या रेकॉर्डचा अभ्यास सुरू केला. गंधर्वांची ऑर्गनची साथ संगत करणारे हरिभाऊ देशपांडे आणि केशवराव कांबळे यांच्याकडे जाऊन त्या गंधर्वांची पदवी शिकल्या. आणि मग काय, गंधर्वांचं गाणं आणि माणिकबाई हे समीकरणच झालं. स्वकुल तारक सुता, स्वकुल तारक सुता, स्वकुल तारक सुता, सुवरावरुणी वाढवी वंश वनिता, वरुणी वाढवी वंश वनिता, स्वकुल तारक सुता, स्वकुल तारक सुता, स्वकुल तारक सुता, स्वकुल तारक सुता. खरा तो प्रेमाना धरी लोभ मनी, 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 हा ना धरी लोभ मनी, हा ना धरी लोभ मनी, खरा तो प्रेमाना धरी लोभ मनी. माणिकबाईंचं भावसंगीत म्हणजे भावगीत, गीत रामायण, चित्रपट गीत, अभंग, गझल, लावणी हे सगळे प्रकार म्हणजे मराठी माणसाच्या मर्मबंधातली ठेव आहे. कितीतरी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी आणि कितीतरी संगीताचे अभ्यासक असलेले संगीतकार बाईंना लाभले. त्यावेळी बाईंची एकच अट असायची की मला शास्त्रीय संगीताची बैठक असलेलं गाणं हवं की जे मला मैफिलीत गाता येईल. आणि बाईंची शेकडो गाणी ही रसिकांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरली. माणिकबाई प्रत्येक पद गाताना शब्द, स्वर, भावनाचं जपायच्याच, पण त्यात त्यांची संगीतावरची श्रद्धा, प्रेम, सोज्वळपणा, जिव्हाळा, आपलेपणा सगळं यायचं. त्यामुळे बाईंची ही गाणी रसिकांची अगदी लाडकी झाली. बघा ना किती छान छान गाणी आहेत ही. चित्त चोरट्याला, त्या चित्त चोरट्याला, का आपुले म्हणू मी, का आपुले म्हणू मी, त्या चित्त चोरट्याला, त्या चित्त चोरट्याला, का आपुले म्हणू मी, का आपुले म्हणू मी. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड
नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, काभान घे, काभान घे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. हसले 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 मनी चांदणे, चांदणे हसले मनी चांदणे. जपून टाक पाऊल साजणी, जपून टाक पाऊल साजणी. नादतील पैंजणे, पैंजणे हसले मनी चांदणे. शरदाचे चांदणे मधुवनी फुलला निशिगंध. नाचतो गोपी जनवृंद, वाजवी पावा गोविंद, वाजवी पावा गोविंद, वाजवी पावा गोविंद. घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा रे, झुलवू नको हिंदोळा. घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा, झुलवू नको हिंदोळा. इथेच आणि या बांधावर, इथेच आणि या बांधावर अशीच श्यामल वेळ सख्या रे, किती रंगला खेळ सख्या रे, किती रंगला खेळ. भर उन्हात बसली धरून सावली गुरा, नाही चिंता त्यांची तिन्ही सांज पातुरा. चला दोघ मिळून चढू टेकडीवर, चढता चढता धरा हात की वाट नसे रुंद. जाळी मंदी पिकली करवंद, जाळी मंदी पिकली करवंद, पिकली करवंद, पिकली करवंद. जाळी मंदी पिकली करवंद. कबीराचे विणतो शेले, कबीराचे विणतो शेले. कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. भाबड्या या भक्तासाठी देव करी काम. कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. अशा असंख्य पदांनी माणिकबाईंनी मराठी माणसाच्या हृदयात अगदी स्थान मिळवलं. आग्रा घराण्याच्या बंदिशी असोत, जयपूर घराण्याच्या बाईंनी आत्मसात केलेला तानपट असो, नाहीतर किराणा घराण्याची गायकी असो, बाईंच्या हृदयातून आलेल्या सोज्वळ गाण्याने घराणे पण अगदी विरघळून गेलं आणि रसिकांना अवघड जणू सोपं झालं. माणिकबाईंच्या आवाजाचा विचार केला
तर तो किंचित बसकट पण अतिशय आकर्षक होता. शिकवताना त्या सांगायच्या की लहान मुलाला गोंजारावं तसं प्रेमाने गावं, खडेस्वर लावू नये, पुढे मागे कणस्वर असावेत. स्वरात प्रेम असेल तरच रसिकांना गाणं आवडतं. पुरुषांचं गाणं आक्रमक असतं ते वेगळं, पण बायकांच्या गाण्यात गोडवा हवाच. मैफलीत गाताना आनंद मिळाला तर श्रोते खुश होतात, आणि श्रोत्यांना खुश ठेवणं हे कलाकाराचं सगळ्यात मोठं कर्तव्य असं त्यांचं ठाम मत होतं. बाईंची नजरच चांगली होती, त्यामुळे कोणत्याही कलाकारात चांगलं काय तेवढं त्या नक्की सांगायच्या. सगळ्यांना प्रोत्साहन देणं, मनापासून कौतुक करणं, अगदी लहान मुलाचं गाणंही मनापासून ऐकून त्याच्या गळ्यातून कसं चांगलं जातं हे सगळ्यांना सांगणं हा त्यांचा सहज धर्म होता. सर्वांना बरोबर घेऊन जायची वृत्ती असल्यामुळे त्यांचा चाहता वर्ग फार मोठा होता. 1980 ते 96 या 16 वर्षाच्या काळात बाईंचा काही काळ सहवास मला मिळाला. त्यांना जवळून बघायला मिळालं, शिकायला मिळालं, हे माझं भाग्यच. या 16 वर्षात कितीतरी वेळा बाई आमच्या घरी पुण्याला राहायला आल्या. तेव्हा फार गमती घडायच्या. काय व्हायचं की मुंबईहून त्यांना घेऊन निघाले की अरुणा, जी त्यांची मुलगी फिजिओथेरपिस्ट आहे, ती म्हणायची, शैला तक्ता जवळ ठेव, त्यात औषधं, त्यांच्या वेळा, जेवणाच्या वेळा, पथ्यपाणी सगळे लिहिलेले आहे. चारही मुलींचा बाईंवर फार जीव, त्यामुळे त्यांना काळजी वाटायची. मग मला सूचना असायच्या, शैला, मम्मीला कुठे पाठवू नको. कोणी आला आणि म्हणाला आमच्याकडे कचारा की तिला काही नाही म्हणता यायचं नाही. तू अजिबात तिला पाठवू नकोस. मम्मीला कोणी भेटायला आलं तर त्यांना बोलायला लाव, पण हिला बोलू देऊ नकोस. हा तेलकटखाना अगदी नाही. डेक्कन क्वीन सुटली की बाई म्हणायच्या, किती का काळजी करतात माझ्या मुली. त्यांचं बरोबर आहे, त्यांनी खूप सोसलं आहे. पण मी तरी काय करू, आधीसारखे कार्यक्रम म्हणून हे खायचं नाही ते खायचं नाही, मग आजारपण आणि आता म्हातारपण. आता मन तरी किती मारायचं ग. हे बघ शैला, आता कर्जत आलं ना की आपण दोघी एक एक वडा खाऊ आणि लगेच गरम चहा पिऊ, म्हणजे आपल्या घशाला काही होणार नाही. बाई पुण्यात आल्या की पथ्यपाणी पाळायच्या, औषधं व्यवस्थित घ्यायच्या, पण त्यांना कोणाशी बोलू द्यायचं नाही यावर काहीही उपाय नसायचा. दिवसभर कोणतरी यायचं. संध्याकाळ झाली की आज भीमसेनजींकडे जाऊ, उद्या ज्योत्स्नाबाईंकडे जाऊ, मग एकदा हिराबाईंकडे जाऊ, मग एकदा पु ल देशपांडेंकडे जाऊ, असं सारखं चालू असायचं. आणि मग तिकडे एकदा गेलं की वेळेचं भानच नसायचं. माझ्या दृष्टीने हे सारं आनंद पर्व होतं. माणिकबाई घरी आल्या की मुलं पण खुश असायची. शिल्पाचं दोघी चित्रपटातलं रेकॉर्डिंग झाल्यावर त्यांनी त्याला भारी किमतीचा ड्रेस घेतला होता. आमचा ऋषिकेश लहानपणापासून तबला चांगला वाजवायचा. मग कोणी आलं की त्या म्हणायच्या, बघा आता ऋषिकेश कसा पंजाबी ठेका छान धरतो. मग स्वतः मधुमधुरा गायच्या आणि मग ऋषिकेश ठेका धरायचा. वाढदिवसाच्या दिवशी बाई पुण्यात राहिल्या की सकाळी आमरसपुरी आणि संध्याकाळी हॉटेलमध्ये पार्टी, हे अगदी ठरलेलं असायचं. घरात असताना स्वयंपाकात सारखं मी उत्तरेकडची भाजी करते, आमटी करते, बघ सूप कसं करायचं, असं सारखं चालू असायचं. बाई श्रद्धाळू होत्या. प्रवासात देवदर्शनाला गेलं की स्वतः गाणं म्हणायच्या आणि मलाही म्हणायला सांगायच्या. म्हणायच्या, गाणंही परमेश्वराने आपल्याला देणगी दिली, त्याची जाणीव आपण ठेवलीच पाहिजे. मी आकाशवाणीवरच्या रेकॉर्डिंगला बाईंबरोबर जायची. गाडी पेडर रोडवर वळली की बाई म्हणायच्या, शैला हात जोड, हे बघ प्रभुकुंज आलं, हे महालक्ष्मी आणि महासरस्वतीचं मंदिर आहे. लता मंगेशकर आणि आशाबाई ही त्यांची श्रद्धास्थानं होती. अशा या कंठसिद्ध गायिका परदेशात पण फार लोकप्रिय होत्या. सतत दुसऱ्याला समजावून घेणं, आपल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये याची खबरदारी घेणं, त्यामुळे त्या सगळ्यांना हव्याशा वाटायच्या. 87 सालच्या अमेरिकेच्या दौऱ्यात 16 मे हा त्यांचा जन्मदिवस क्लाइव्हलँडच्या महापौरांनी माणिक वर्मा डे म्हणून घोषित केला होता. माणिकबाईंना भारत सरकारने पद्मश्री दिली, महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण आणि लता मंगेशकर पुरस्कार दिले. कितीतरी मानाचे पुरस्कार मिळाले, पण बाई अगदी साध्याच राहिल्या. कधीही आपण कोणीतरी आहोत असं त्यांनी दाखवलंच नाही. मैफल झाली की लोक त्यांना म्हणायची, काय सुरेल गायलात बाई. त्या म्हणायच्या, काही नाही हो, देवाची कृपा आहे. त्यांच्या अशा वागण्याने रसिकांच्या मनात त्यांचं कायमचं स्थान झालं आणि कितीतरी वर्ष ते असंच राहील. कदाचित जशी जशी वर्ष जातील ना तसं माणिकबाईंचं गाण्यातलं आणि वागण्यातलं मोठेपण अधिकाधिक जाणवत राहील. माणूस किती जगतो त्यापेक्षा तो कसा जगतो हे महत्वाचं असतं ना. बाईंनी सगळ्यांना खूप आनंद दिला. फार छान जगल्या त्या. त्या गेल्यानंतर कोणाजवळही त्यांची एकही वाईट आठवण नाही, हे महत्वाचं. आज तुम्हा रसिकांसमोर मला माझ्या बाईंबद्दल बोलायची संधी मिळाली, त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानते आणि बाईंच्या भैरवीने आपण शेवट करूया.
किती सुंदर होतं हे. थँक्यू व्हेरी मच शैलाताई. माणिकबाईंचं गायन, शिक्षण, एकूणच कलेला वाहिलेलं परंतु अत्यंत साधं, सात्विक, सोज्वळ असं जगणं वागणं. आणि मंडळी ते सारं आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या आपल्या शैलाताई. मला स्वामी विवेकानंदांनी परमहंस रामकृष्णांबद्दल लिहिलेलं एक पुस्तक आहे माय मास्टर, त्याची आठवण झाली. म्हणजे शैलाताई जेव्हा माणिकबाईंबद्दल सांगत होत्या तेव्हा सतत मला आपल्या गुरूंबद्दल जे जे सांगणं आहे ते मला आठवत होतं. मंडळी, आज तौर्य प्रतिष्ठानच्या या कट्ट्यावर वंदनाताई गुप्ते पण उपस्थित आहेत. स्वागत आहे वंदनाताई आपलं. आणि नाव लेट अस ओपन द फ्लोअर फॉर अ ब्रीफ डिस्कशन. त्याकरता मी साधना जोग, मेघना घेरकर, वर्षा हळवे आणि प्रशांत हर्डीकर आणि when we open the floor, keep your comments, so we give everybody a chance to mute your mic. Starting with साधना मावशी. नमस्कार शैलाताई, माझा आवाज येतोय का? येतोय. हा, मी एक थोडं गाणं शिकलेली थोडस आहे आणि मी माझं वाक्य एवढंच म्हणेन की माझ्या लहानपणी मी माणिकताईंना ऐकलं पुष्कळ. वा. तुमचं भाग्य हे आहे की तुम्हाला त्यांचा सहवास, त्यांचं प्रेम एवढं मिळालं, त्यांच्याकडून गाणं ऐकायला शिकायला मिळालं, हे तुमचं खरंच मोठं भाग्य आहे. आणि आता तुम्ही आम्हाला जितकं काही ऐकवलं ना, अगदी माणिकताईंची आठवण करून दिली. अगदी असं वाटलं की ही सगळी गाणी निवडायला सुद्धा तुम्हाला किती अवघड गेलं असेल. इतकी सुंदर सुंदर रत्न आहेत अक्षरशः त्यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर मी लहानपणी दादरला राहत होते आणि वसंतराव कुलकर्णींकडे शिकत होते. त्यामुळे माणिकताई ह्या त्यांच्या गुरुभगिनी असल्यामुळे आणि दादर एरियात असल्यामुळे त्यांचं गाणं पण पुष्कळ ऐकलं, त्यांचे आशीर्वादही मिळायचे. तर तुम्ही एक दोन गोष्टी मी ज्या ठरवलं होतं की मी म्हणीन त्या तुम्ही ऑलरेडी ऍक्च्युअली उल्लेख केलाय, पण मी परत सांगू इच्छिन की त्या गाणं खूप सुंदर ऐकायच्या. त्यांचं गाणं ऐकणं बघितलंय आणि आम्ही नवशिके असताना सुद्धा त्या वसंतरावांकडे येत असत, आमच्या कार्यक्रमांना हजेरी लावत असत. राणी आणि भारतीताई त्यांच्याकडे शिकत होते वसंतरावांकडे, त्यामुळे पण आणखी येणं जाणं असेल. तर त्या इतकं छान गायच्या. एखादी छान जागा गेली, एखादा छान स्वर लावला तर इतकी सुरेख दाद मिळायची आणि अगदी कृतकृत्य वाटायचं की माणिकताईंनी आपल्याला मान हलवली किंवा छान म्हटलं. म्हणजे निर्मळ मनाचा कलाकार असतो ना, तोच दुसऱ्या कलेचं असं कौतुक करू शकतो. अगदी. हे एक. नंतर आपण नेहमीच म्हणतो की कोणाचंही गाणं त्याचं जे असतं ते त्याची मूळ वृत्ती, स्वभाव हे दर्शवत असतं. म्हणजे कुठल्याही गुरु काही करा तर ते त्यांचं जे निर्मळपणा मनाचा, शुद्ध स्वच्छ गोड असं जे गाणं होतं ना, ते त्यांच्या स्वभावाचंच प्रतीक होतं असं मी म्हणेन. माणिकबाईंचं गाणं, माणिकबाईंचं तयार गाणं मी नाही ऐकलं. मी बाईंकडे गेले, ती बाईंच्या आजारपणानंतर घ्यायला लागली. मला भीमसेन जोशींनी सांगितलं होतं एकदा, त्यांचं तयार गाणं ऐकलं असतंस ना तर त्यांचे आवाज जिथे पोहोचतो तिथे तुझी नजर सुद्धा पोहोचली नसती. इतकं गाणं सुंदर होतं. आणि ते म्हणायचे, तुम्ही आता अमिताभ बच्चनला जशी बघायला लोक येतात ना, तशी तुमच्या माणिकबाईंना बघायला लोक यायची. इतकी वर्णने मी ऐकल्यात ना, पण मला ती नाही बघायला मिळालं. त्यावेळेस मला म्हणजे मी लहान असं माझ्या एवढी समजही नव्हती मला. त्याचं मला फार वाईट वाटतं. मी पण लहान होते, गाणं खूप कळत होतं असं नाही, पण माणिकताई ह्या त्या काही आदर्श होत्या आणि त्यांच्यासारखं गावं असं वाटायचं. एवढंच नाही तर त्यांच्यासारखं दिसावं असं सुद्धा वाटायचं त्या काळी. हो, असं पण खूप जणी होत्या. आणि सुंदर. हो, पुण्यात पण अशा खूप जणी होत्या. त्यांच्यासारखं उभं कुंकू लावणाऱ्या पण खूप होत्या पुण्यात. तसंच राहायचं, तशीच वेणी घालायची, तशा पण खूप होत्या. किंवा आपली एखादी आत्या मावशी असावी असं त्यांच्याबद्दल आपले पण वाटायचं तेव्हा. अगदी बरोबर. आणि वसंतराव त्यांचे गुरुबंधू होते आणि त्या दोघांना एकमेकांबद्दल खूप प्रेम आणि आदर होता. तर वसंतराव आम्हाला शिकवताना नेहमी सांगत असत की हा अजून एक मुद्दा तुम्ही पण सांगितलात मगाशी की बायकांसारखं गावं, फार आक्रमक होऊ नये, ते शोभत नाही. माणिकताईंचं गाणं बघ हे ते सांगत असत आवर्जून. त्याच्यामुळे माणिकताईंचं गाणं हे आदर्श होतं त्या काळी आमच्या समोर. आणि
दुसरं त्यांच्या गुरूंबद्दल पण मी असं म्हणेन की त्यांनी ह्या गोष्टी त्यांना शिकवल्या, तर त्यांचे जे समकालीन होते यशवंतबुवा जोशी, राम मराठे, नंतर आमचे वसंतराव, CR व्यास, हे पुरुष आणि माणिकताईंचं गाणं ह्याच्यात केवढा तरी फरक त्याच्यामुळे दिसतो. म्हणजे हे त्यांच्या गुरुचं पण श्रेय आहे असं मी म्हणेन की या पद्धतीचं गाणं शिकवलं त्यांनी वेगवेगळं. माणिकबाई सुद्धा त्यांच्या ठराविक मर्यादेबाहेर कधी गेल्याच नाहीत. त्यांच्या स्वभावाला अनुसरून, त्यांच्या गळ्याला अनुसरूनच त्या गायल्या. आणि त्यांना लोकांवरचं प्रेम, त्यांचं लोकांवर प्रेम होतं, लोकांचं त्यांच्यावर प्रेम होतं. त्यांनी कधी त्या मर्यादेबाहेर त्या कधी गेल्याच नाहीत. त्यांनी फार जपलं गाणं, स्वतःच्या पद्धतीने, स्वतःच्या गळ्यानुसार फार सुरेख जपलं. आज तुमच्याकडून खूप छान ऐकायला मिळालं त्यांच्याबद्दल. आणि त्यांच्याबद्दल बोलताना तुम्हाला जे भरून येत होतं ना, त्याच्यावरूनच गुरु शिष्य प्रेम कसं आहे ते लक्षात येतं. म्हणजे की हो, पण ते असं झालं की गाता येत नाही, त्याचं काय करायचं असं. तरी मी मागे एकदा माणिकबाईंचा 60वा वाढदिवस पुण्यात झाला. आमचा जीवन किर्लोस्कर माझ्या मिस्टरांचा मित्र होता, त्यांनी केला होता. रुद्रवाणी संपादकाचा तो संपादक होता, रुद्रवाणी मासिकाचा. तर त्यांनी 60वा वाढदिवस केला आणि मला सांगितलं, शैला तुला उद्या यायचंय, पद्धत अशीच ना, माणिकबाईचा 60वा वाढदिवस मी करतोय, छोटं फंक्शन आहे, तुला बाईंची गाणी त्यांच्या शेजारी बसून गायचे आणि बाईंबद्दल बोलायचंय. आणि कुणाच्या हस्ते तर शंतनुराव किर्लोस्कर. कार्यक्रम सुरू झाल्यावर एका बाजूला शंतनुराव, एका बाजूला माणिकबाई, आणि मध्ये मला बसवलं. बाप रे, तेव्हा तर. आणि कसं होतं, समज कमी असली की जरा गायलं जातं. आता खूप समजतं ना, त्यामुळे गाताना त्रास होतो. हा फरक आता खूप झालाय. पण खूप छान वाटलं आज तुमच्याशी बोलून आणि तुमचं सगळं ऐकून. माणिकताईंची सगळ्या आठवणी परत जाग्या झाल्या. म्हणजे माणिकताईंच्या आठवणी ह्या सगळ्या आमच्या लांबून लांबूनच आहेत. मला काही सहवास मिळालेला नाही त्यांचा, पण पुष्कळ वेळेला दादरमध्ये आणि आम्ही गाणी ऐकली, बघितलं त्यांना पुष्कळदा, तर तेच पुरेसं वाटतं सुद्धा. थँक्यू. धन्यवाद. आता आपण मेघना घेरकर. मेघना. नमस्कार. ऍक्च्युली इतक्या जुन्या आठवणी दाटून आल्या आहेत की सॉरी. वंदनाताईंना नमस्कार. वंदनाताई, माणिक मोतीच्या सगळ्या आठवणी, खूप आठवणी दाटून आल्या माणिकबाईंची गाणी ऐकून. शैलाताईंना बघून खूपच. आमच्यासाठी ऍक्च्युली शिष्य म्हणून गुरुवाक्याप्रमाणे खरं तर काही प्रश्न नाही गुरूंना. फक्त एवढंच विचारते की शैलाताई, तुम्ही माणिकबाईंकडे शिकत असताना गजानन बुवांकडे पण आणि छोटा गंधर्व, मल्लिकार्जुन मनसुरण्णा यांच्याकडेही तुमचे गायनाचे धडे चालू होते. मग तेव्हा तुम्ही माणिकबाईंची परवानगी कशी घेतली किंवा कसं? माणिकबाईंना सांगितल्याशिवाय मी काहीच केलं नाही. कारण 1979 साली जेव्हा देवगंधर्व त्या पुस्तकाचं माझं काम चालू झालं, तेव्हा आमच्याकडे भास्कर बुवांच्या वह्या होत्या. आम्हाला काहीही येत नव्हतं, आम्हाला काही माहितीच नव्हतं. पटविहाग नाही, नटविहाग नाही, केदारचे प्रकार नाहीत, काही माहित नव्हतं. मी बाईंना म्हणायची, कसं माहित होणार एवढ्या जवळजवळ 2000 बंदिशी घरात? अरे 500 निदान माहित तरी पाहिजेत, गाणं राहिलं दूर. पण तेव्हा गजाननबाईंचं मला पत्र आलं की तू मुंबईला माणिककडे शिकायला येतेस, असं ते एकेरी बोलायचे. तर तू माझ्याकडे शिकायला ये. मी ते पत्र घेऊन माणिकबाईंनी दाखवलं होतं. बाई म्हणलं, अगं जा, तुला आता हे काम भास्करबाईंचं सुरू झालंय, तुला याचा फायदाच होईल. आणि ते म्हणतात तर अजिबात नाही म्हणू नको. नंतर आम्ही ज्या आमच्या बाकरे साहेबांकडे राहत होतो, काही 10 वर्ष आम्ही त्यांच्या घरी राहिलो, तिथे मल्लिकार्जुन मनसुर यायचे. कारण आमच्या बाकरे साहेबांचे वडील हे मंजिका साहेबांचे शिष्य होते आणि मल्लिकार्जुन मनसुर हे गुरुबंधू त्यांच्या वडिलांचे, त्यामुळे ते राहायला यायचे. मग ते राहायला आले की ते आमच्याकडे यायचे. मग माणिकबाईंनी सांगितलं, मनसुरांना पण राहायला लागले. त्या म्हणला, अगं मला शिकायचं होतं, ज्योत्स्नाबाई शिकायचं होतं. आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुमच्यासाठी मुंबईत फ्लॅट घेतो, पण आम्हाला तुम्ही गाणं शिकवा. पण तेव्हा ते नाही म्हणले, धारवाड सोडणार नाही म्हणले. आता एक संधी सोडू नको, ते वह्या त्यांच्यापुढे ठेवून त्यांना बघ किती माहिती. आणि तसंच झालं. ते आले की त्यांच्यापुढे आम्ही भास्करबाईंच्या वह्या ठेवायचो आणि अण्णा बंदिशी गाऊन दाखवायचे. शेवटी अण्णांनी मुंबईला पार्ल्याला बेनगिरींना फोन केला की शैला सुधीर दातारा इथे फार चांगलं काम करतायत, भास्करबाईंच्या चरित्राचं काम चालू आहे, माझ्या आमच्याकडे जेवढे राग आहेत
तेवढे सगळ्या मुलांना देऊन टाका. बेनगिरीने 92 राग पाठवले, त्यातल्या बहुतेक बंदिशी भास्कर बुवांच्या वहीत होत्या. छोटा गंधर्वांचं त्या बाईनं त्यांची ओळखही चांगली होती. आणि जेव्हा बाईनं मी सांगितलं की संगीत नाटकातल्या मूळ बंदिशी छोटा गंधर्व देत आहेत, बाई फार खुश झाल्या. म्हणजे पुण्याला आल्यावर बाईंच्या एका वाढदिवसाला छोटा गंधर्व त्यांच्या बायकोला मी घरी जेवायला बोलवलं होतं. माणिकबाई आणि छोटा समोरासमोर आणि छोटा गंधर्व माणिकबाईनं म्हणले, माणिक तू माझ्यापेक्षा लहान आहेस, हे घे तुला 100 रुपये खाऊला. हे मला अजून आठवतंय. इतके गोड होते सगळे जण. आणि बाईंना कधीही माझ्याबद्दल बाईंना विश्वास होता. मला आठवतं एका कार्यक्रमात बाईंना कोणतरी विचारलं की 17 ठिकाणी जाऊन बंदिशी घेते. ते म्हणाले ती 17 ठिकाणी नाही जात, ती कुठे जाते आणि काय करते मला माहितीये ना. कारण ह्या लोकांनी दिल्याशिवाय मला मिळालंच नसतं काही. राम मराठी यायचे ते तर काय माणिकबाईंचे फॅमिली सगळे गुरुबंधूच. त्यांना खूप आनंद होता की हे सगळं चांगलं चाललंय आणि ही चांगलं काम करते. म्हणजे देवगंधर्वच्या प्रकाशनाला बाई हजर होत्या तेव्हा त्यांनी भाषणात तसं बोलूनही दाखवलं होतं. हे माझं भाग्य. ते गुरु नाराजही होऊ शकतो, पण बाई तशा नव्हत्या. बाई समजून घ्यायच्या की कशासाठी जाते, काय करते, हिला नेमकं काय पाहिजे. त्यामुळे बाईंच्या बद्दल बोलावं तेवढं थोडं आहे. म्हणजे मला असं मी थांबू शकत नाही बाईंबद्दल बोलताना. खरं. सो आता आपण थँक्यू मेघना. आपण आता वर्षा हळबे आणि मग प्रशांत हर्डीकर करू आणि नंतर मग विल गिव्ह द लास्ट वर्ड टू वंदनाताई. तर वर्षा. नमस्कार शैलाताई. कोण वर्षा ग? वर्षा हळबे, सातपुते. तू काय 20-22 वर्षांनी मला वाटतं आवाज येतोय तुझा. मध्ये आपण भेटलो होतो पण नाही मला फारच वर्षांनी तुझा आवाज ऐकू येतो. बरं बोल. प्रश्न विचारू नको, कारण प्रश्न विचारायला आधी यायला लागतं ना गाणं शिकायला. बरोबर. येस, मी आता तेच म्हणणार होते की जे काय मी थोडंफार गाते ते तुमच्यामुळे गाते. तू गातेस का अजून? हो गाते. हो का? बरं. सो आणि माझे जे प्रश्न होते, म्हणजे प्रश्न मी खरं म्हणजे नाही विचारणार आहे, पण जे मी आखले होते ते बहुतेकसे सगळे विचारले गेलेत. त्यामुळे माझी फक्त एक विनंती आहे की कधीतरी असाच कार्यक्रम कट्ट्यावर बाबा आणि तुम्ही भास्कर बुवांवरती करावात अशी इच्छा आहे. एवढंच म्हणेन. आजचा आधी कार्यक्रम लोकांना आवडतोय का बघते. ऑफकोर्स आवडला. आणि वंदनाताईंना कदाचित आठवत असेल 97 साली BMMच्या बॉस्टनच्या अधिवेशनात आम्ही माणिकबाईंना श्रद्धांजली म्हणून एक कार्यक्रम केला होता नारायण सरदेसाईंबरोबर. थँक्यू वर्षा. प्रशांत हर्डीकर. फारच छान कार्यक्रम झाला. आणि माझे वडील हे माणिकबाईंचे फॅन होते, त्यामुळे लहानपणापासून खूप त्यांची भक्तिगीतं, भावगीतं, नाट्यसंगीत ऐकलं. त्यांचं एकदा मैफल ऐकायचा पण योग आला. केसरी वाड्यामध्ये त्यांनी बागेश्री म्हणला होता, साधारण 87 का 88 साल असेल. मी त्यांना साथीला होता त्याच्याबरोबर. भारतीताई तुम्ही होतात. आणि तीच बंदिश तुम्ही आता जी ऐकवली नाडारो रंगमोपे ही त्यांनी म्हणली होती. आणि तुमचंही गाणं ऐकायचा योग मला आला होता. मी सवाई गंधर्वला होतो तेव्हा तुम्ही जोग कंस, दिव्य स्वातंत्र्य रवी आणि सावळाचा रंग तुझा आहे म्हणलं होतं. बरोबर. मिलिंद पोटे आणि नरेंद्र भिडे होते साथीला तुमच्याबरोबर. वा, खूपच लक्षात त्यांच्या. त्यामुळे आज फार म्हणजे सगळ्या जुन्या आठवणी सगळ्या जागा झाल्या. लहानपणी ही सगळी गाणी ऐकत मी मोठा झालो होतो. आणि माझे गुरुजी पंडित D.K. दात्रा व्हायलिन वादक, ही ती मी आता बेगम अख्तरी ठुमरी जी आता म्हणलीत ते व्हायलिनवर वाजवायचे. इनफॅक्ट त्यांनी सवाईला 1986 साली त्यांनी ही ठुमरी त्यांनी वाजवली होती व्हायलिन. अरे वा. आज फारच म्हणजे हो. आता वंदना. शैलानी खूप आठवणी जागवल्या. ऐकू येत आहे? हो येत आहे. शैलानी खूप आठवणी जागवल्या आणि इतकं करेक्ट वर्णन आईचं केलंय तिने. त्यामुळे त्यात आता मी आणखी काही भर घालावी असं मला वाटत नाही. तिचा जसा स्वभाव होता तसं गाणं होतं, जसं गाणं होतं तसा तिचा स्वभाव होता. आणि तिची मेहनत ही सगळी बघितलीच आहे. शैलानी सांगितलं तसं सकाळी पहाटे उठून आमच्या घरी मी मकरंद मध्ये अक्षरशः 1 बेडरूमचा फ्लॅट होता जो अजूनही आहे, भारती तिथे राहते. त्या फ्लॅटमध्ये आम्ही 20 जण मे महिन्याच्या सुट्टीत अलाहाबादचे लोक यायचे, पुण्याचे लोक यायचे, असे आम्ही 20 जण जवळजवळ एका घरात पथाऱ्यापासून बसायचो. आणि सकाळी आईला रियाज करताना जागा नसायची, मग ती रात्रभर वाळलेल्या
बाथरूम मध्ये चटई घालून जो काही ओमकार लावायची ना, तो अजूनही कानात घुमतो. आणि त्यामुळे मकरंदची पहाट म्हणजे सुगंधित व्हायची सोसायटीची, इतका सुरेख. पण तिने काही साधना केली आहे. इवन बालगंधर्वांची गाणी शिकताना अक्षरशः तबकडीवरती पांढरी तबकडी व्हायची, इतकी ती त्या जागा रिपीट करून आपल्या घशात घोटून घेत होती, घोटत होती. अनेक वेळा एक एक तान ती मागे पुढे ती पिन करून, HMVचा तो मोठा भोंगावाला तो रेकॉर्ड प्लेअर होता. आणि मला आठवते इतकी मेहनत केलेली आहे तिने. त्यामुळेच मी गाण्याच्या वाटेला गेले नाही. नाटकाला एवढी मेहनत लागत नाही. तरी वंदना म्हणते घननिया छान म्हणते वंदना. आता मी म्हणत नाही, पण नाटकामुळे गाण्यामुळेच माझा नाटकात प्रवेश झाला. पण माझं गाणं उडत्या चालीचं किंवा माझ्या स्वभावानुसार मी लावणी वगैरे म्हणायची, पण त्याच्यावर कधी मम्मीने आक्षेप नाही घेतला, कधीच नाही. कुठलंही गाणं छान सुरेल असलं पाहिजे. आणि कुठलीही कला करा तुम्ही, आमच्यावर कधी तिने आग्रह केला नाही की तुम्ही हे शिका हे शिका हे शिका. वसंतरावांकडे मी पण जायची, कुलकर्ण्यांकडे, पण जास्त माझा वेळ त्यावेळी खेळात जायचा. त्यामुळे संध्याकाळीच क्लास असायचा, मी तो खेळण्यात वाया घालवायची. त्यामुळे बरं झालं म्हणजे एका बेसुऱ्या गायकाला मुकले लोक सगळे आत्ताचे. पण आईचं सूर रक्तात असल्यामुळे ते आरोह अवरोह मी सगळे माझ्या भूमिकांमध्ये वापरते. आणि रक्तात आलेलं गाणं माझ्या शब्दातून डायलॉग मधनं येतं बाहेर. वंदना. आणि मुख्य म्हणजे आईने एक सांगितलं होतं की कुठलीही कला करा, फक्त काही करा, म्हणजे कुठलेही तुम्ही जो छंद जोपासाल किंवा व्यवसाय निवडाल त्यात उच्च पदावर जायचा प्रयत्न करा. शिडी संपवायची नाही कधी. वरची एक शिडीचं एक टोक, एक पायरी अजून बाकी आहे हे कायम शिल्लक ठेवा, कायम लक्षात ठेवा. वरची पायरी गाठली की तुम्हाला खाली बघताना असं वाटतं अरे मी चढले सगळं, आता मला सगळं आलं. तर विद्यार्थी दशा कधी सोडायची नाही शेवटपर्यंत. आणि तुम्हाला सांगते शैला तू होतीस, भीमसेनजींना आपण माणिकरत्न पुरस्कार द्यायला गेलो त्यावेळी भीमसेनजी त्यांच्याकडच्या शिष्याकडून सकाळी त्या वयात नवीन चीज शिकत होते. आठवतंय तुला? आपण सगळे पोचायच्या वेळी अण्णा स्वतः आपल्या शिष्याकडून नवीन चीज शिकत होते. मग विद्यार्थी दशा त्यांनी त्या वयात सुद्धा सोडलेली नव्हती. आणि नंतर 2-1 वर्षात त्यांचं निधन पण झालं. पण हे आईने सांगितलं होतं. आणि मी जो आदर जो समाजात मिळवलाय की माझं गाणं ऐकताना कधी दारूचा ग्लास कोणाच्या हातात नसेल, तसा आदर मी मिळवलेला आहे. तो कधी घालवू नकोस, तो तसाच ठेव. म्हणून आईच्या नावाचा जो पुरस्कार आहे तो आम्ही तुळशीचं वृंदावन आणि त्यात होणारा दिवा म्हणजे हेच आम्ही करू शकलो, कारण दुसरं स्वरूप तिला देताच येत नाही. बरोबर, खरंय खरंय. साधी, सोज्वळ, सोशिक आणि सगळं मोठेपण बाहेर सोडून ती घरात यायची. केव्हाही आम्हाला म्हणजे तिचं मोठेपण आम्ही बाहेर गेलो की तिच्याबद्दल लोक जे बोलायचे त्याच्यावरून तिचं मोठेपण कळायचं. पण घरात ती इतकी साधी होती. तसं हिने शैलाने सांगितलं तसं खूप आवडायचं तिला. मायकेल जॅक्सनचं गाणं सुद्धा खूप आवडायचं. गाणं, स्वर, ते कुठलंही गाणं असो, आत्मा पाहिजे गाण्यात. आणि तो असला की ती म्हणायची इथून गाणारे वेगळे आणि पोटातून गाणारे वेगळे. इथून गाणारे लगेच कळतात, त्यांचं गाणं पण लगेच संपतं. पण पोटातून गाणारी जे आहेत म्हणजे आत्म्यापासून, मनापासून, ते गाणं शेवटपर्यंत टिकतं. आणि आम्ही मिळवलेला आदर बाळगा आणि तसा जोपासा, एवढंच तिने सांगितलं होतं. थँक्यू वंदनाताई, थँक्यू. तर मंडळी, थँक्यू शैला. थँक्यू काय ग, माझं कामच आहे असं नको म्हणून. तर सुबोध, पुन्हा सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि मुख्य म्हणजे ऐकायला मिळालं गाणं त्यानिमित्ताने. खूप म्हणून ते तुम्हाला लिंक पाठवली, म्हणजे बरोबर बोलते का बघा. म्हणजे तुम्ही तुमचा धाक आहे मला ना, माझी पैसा नाही पण तुमचा आहे. आई गेल्यानंतर आईचा सर्वात आवडती साडी होती ती मी शैला दिली. हो, मी ती नेसूनच सवाई गंधर्वात गायले होते. शैला खूप आवडती होती तिची सगळ्या शिष्यांना. आणि या पण ना 4 जणी चांगल्या आहेत. मला 5वी वेळ मानतात त्या, म्हणजे असं कंटाळत नाहीत. आता ही परत बहीण कशाला असं नाही म्हणत. नाही
आईने मानलेली आम्ही कशी तिला डावलू ना. थँक्यू मांजरेकर. थँक्यू. सुबोध तुला काही? हो, मला 2च गोष्टी सांगायच्या होत्या. आपण कार्यक्रमाच्या अंताकडे येतोय, कल्पना आहे. एक तर शैलाताई, तुमचा कार्यक्रम जेव्हा चालू होता, अप्रतिम सादरीकरण आहे, त्यावेळेला माझ्यासारखेच आय एम शुअर बाकी आम्ही सगळेजण मिनिटाला जी दाद देत होतो, सगळे म्यूट होतो, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचली नसेल ती, म्हणून मुद्दामून सांगतो. आणि दुसरं म्हणजे की आजचा हा कार्यक्रम जो तुम्ही सादर केलास, अतिशय सुरेख कार्यक्रम, म्हणजे आय होप की हा एक कार्यक्रम नाही, हा पहिला कार्यक्रम आहे. आणि आय होप की तुम्ही आमच्या कट्ट्यावर अजून सुद्धा हजेरी लावा. मी तुम्हाला थोडक्यात सांगू का, बायकोला घेऊन कधी साड्यांच्या खरेदीसाठी गेल्यानंतर एक साडी बघितल्यानंतर तिचे डोळे जसे लकाकत असतात, तशी आमची सगळ्यांची अवस्था झाली होती. आय एम शुअर मी कट्ट्यांवरच्या बऱ्याच जणांच्या मनातला विचार सांगतोय. फार छान कार्यक्रम झाला. आय होप की अजून तुम्ही आमच्या कट्ट्यावर याल आणि हा असा खजिना आम्हाला उलगडून सांगा. धन्यवाद. हे सगळं आमच्या बाईंचं मोठेपण आहे. बाई तशाच होत्या फार, म्हणजे कधी असं होऊच शकत नाही की बाईंचं गाणं म्हटलं आणि आवडलं नाही. तुम्हाला जाताना एक गोष्ट सांगते. माणिकबाईंना एक माणूस भेटायला आला आणि तो बाईंना काय म्हणला की काय माणिकबाई तुमची गाणी आहेत, जन्मापासून मरेपर्यंत केव्हाही तुमच्या गाण्याचा उपयोग होतो. तर आम्ही म्हटलं असं कसं? तर तो म्हणला अहो बारशाचं गाणं असू दे, बाईंचं गाणं अमृतावनी गोडं म्हणता येतं. अहो गेला माणूस तरी अमृतावनी गोडं म्हणता येतं. असं कुठलाही सणवार नाही की जिथे माणिकबाईंचं गाणं मी म्हणू शकत नाही. इतक्या मला बाई आवडतात. असं तो म्हणल्यावर बाईंना हसवा का रडावं काही कळे नाही एकदम. आणखी एक आठवण सांगू का मांजरेकर? हो प्लीज. आठवणपेक्षा म्हणजे माझ्या ऐकिवात आहे ते. पूर्वी मुलगी बघायला जायची, त्यावेळी माणिकबाईंचं गाणं म्हणणारी मुलगी असेल तर ती मुलगी नक्कीच सोज्वळ सुशिक असणार, सुशील असणार अशी खात्री असायची. त्यामुळे मुद्दाम माणिकबाईंचं गाणं ते मुलीला शिकवायचं. आता किती जण फसले त्याच्यामुळे माहित नाही, पण आईचा स्वभाव होता तेच तिथे गाणंच होतं. पण बाकीच्यांच्या होतं की नाही मला माहिती नाही, पण असं होतं. म्हणजे मला हा स्वतः किस्सा डॉक्टर लागूंनी सांगितला होता की असं आम्ही ऐकलं होतं की मुलगी जर माणिकबाईंचं गाणं म्हणून दाखवलं मुलगी तर ती मुलगी सुशील आहे असं शिकायचं. फार सुंदर. तर आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय आपण. तर शैलाताई, साधारण 100 पार्टिसिपंट्स आपले आहेत आता कॉलवर, जे तुमचं गाणं ऐकत होते. आणि आता सुबोध म्हणाला तसं सगळे म्यूटवर असल्यामुळे दाद देऊ शकत नव्हते, पण आय एम शुअर इथे ग्रुप चॅटवर कॉमेंट्स आहेत चालू, खूप सारे कॉमेंट्स आहेत. त्या अनेक म्हणजे वाचून दाखवलं तर बरीच मोठी कशावर बघायला मिळेल? कशावर बघायला मिळेल? मी लिंक पाठवेन वंदनाताई. लिंक पाठवतो मी. पण एकदम कुठे बाहेर देऊ नका. एकदा मी ऐकते आणि मग आपण करूया. हो, मी तुम्हाला पाठवतो आणि नंतर मग आपण. तर आपण आता अखेरीकडे येऊया. तर सगळ्यांना तौर्य प्रतिष्ठान कट्ट्यावर सामील झाल्याबद्दल सर्वांचे आभार. विशेषतः शैलाताईंना धन्यवाद. ताई, आपण उपस्थित राहिलात, खूप बरं वाटलं. वंदनाताई, थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया बुधवारी मे 6 रोजी रात्री 8:30 वाजता. आणि या सत्राचा समारोप पुन्हा एकदा प्रार्थनेने करूया. याकरता भूपेश सिन्नरकर, मगाशी म्यूट असल्यामुळे त्याचा आवाज ऐकू नाही आला मला. भूपेश, आर यू ऑन? तर एनिवेज, सो त्याचा आवाज जर ऐकू येत नसेल आपल्याला, मीच प्रार्थना म्हणून आपण निरोप घेऊया. ओम सर्वे सुखिनः भवन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति.